श्री स्वामी समर्थ। या वर्षातील चैत्र पौर्णिमा, ज्या दिवसाला आपण हनुमान जयंती किंवा हनुमान जन्मोत्सव म्हणूनही खूप मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करत असतो, या पौर्णिमेला काही उपाय करत असतो आपण। तर एक छोटासा उपाय सांगणार आहे, ज्या छोट्याशा उपायाने तुम्हाला इतर दिवसांच्या तुलनेत 100 पटीने अधिक फळ मिळू शकतं। चैत्र पौर्णिमेचा शुभमुहूर्त काय आहे, या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात, कोणत्या चुका टाळाव्यात आणि या दिवसाचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे तेच आपण बघणार आहोत। त्या अगोदर या वर्षातील चैत्र पौर्णिमा गुरुवारी 2 एप्रिल 2026 ला आहे। पौर्णिमा तिथी सुरू होतीये 1 एप्रिल सकाळी 7:06 आणि पौर्णिमा तिथी समाप्त होतीये 2 एप्रिलला म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 7:41 आता शास्त्रानुसार उदय तिथी मानली जाते, म्हणून 2 एप्रिल रोजीच पौर्णिमेचं व्रत आणि पूजन करणं शुभ ठरणार आहे। आता या दिवशी काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात थोडेसे काळे तीळ टाकून आंघोळ करायची आहे, यामुळे नकारात्मकता दूर होते। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणं किंवा सत्यनारायणांची कथा वाचणं अत्यंत शुभ मानलं जातं। या दिवशी हनुमानाला सिंदूर अर्पण करा आणि हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचं पठण करा, यामुळे संकटांचा नाश होतो। रात्री चंद्राला दूध मिश्रित पाण्याचं अर्घ्य द्यायचंय। ज्यांना मानसिक त्रास किंवा ताणतणाव आहे त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय ठरतो। गरिबांना अन्न किंवा पाण्याचं दान करा। उन्हाळा सुरू होत असल्यानं जलदान करणं हे सर्वात मोठं पुण्य मानलं जातं आणि एखाद्याला पाणी पाजणं म्हणजे सुद्धा खूप मोठी पुण्याची गोष्ट असते। आता या दिवशी मांसाहार वैद्य आहे, म्हणजे तामसी भोजन पूर्णपणे वैद्य आहे। या दिवशी पौर्णिमेला तुम्हाला तुळशीची मंजिरी किंवा पानं तोडायचं नाहीये। घरात क्लेश किंवा भांडण करायचं नाही, अन्यथा लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही। घराचा उंबरठा आणि मंदिर अस्वच्छ ठेवू नका, त्या दिवशी पूर्णपणे स्वच्छ करून घ्या सगळं। चैत्र पौर्णिमा ही वर्षातील पहिली पौर्णिमा असल्यानं याला अक्षय फळ देणारी तिथी म्हटलं जातं। या दिवशी तुम्ही जे काही नामस्मरण, जप किंवा दान कराल त्याचं फळ तुम्हाला 100 पटीनं अधिक मिळणार आहे। विशेषतः आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस जो आहे तो अगदी उत्तम आहे। या दिवसाचं महत्त्व जे आहे ते आपण बघितलंच आहे। तर चैत्र पौर्णिमेला हे छोटे नियम पाळा आणि पवनपुत्र हनुमानाचा आशीर्वाद मिळवा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगा। जय बजरंगबली लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।